माझ्या वडिलांनी 17 वर्ष त्यांची साथ दिली, तर ते साहजिक आहे, ते मी बोलूच नाही माझ्यावर असं मला वाटतं. आणि त्यांच्या उमेदवारांकडे जर असेल किंवा त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांची थोडी कॅपॅसिटी वाढवावी राजकारणाची. उदय सामंत हे जे आमदार 5 वेळेला निवडून आलेले आहेत आणि आज उद्योग मंत्री, माझ्या मतात ते निरुद्योग मंत्री आहेत. लोकांना कुठंतरी दबावाखाली आणणं, चुकीच्या पद्धतीचा लक्ष्मी दर्शनचा वापर करणे, वैयक्तिक लाभाच्या योजना आणणे. कोणीतरी असं म्हटलं की पगारी मतदार हा एक शब्द आला, हा काय मी शब्द आणलेला नाही. पत्ता पुढच्या रणधुमाळीचा, जिथून निर्णय घेतले जाणार थेट, जिथून आखली जाणार रणनीती नगर परिषद निवडणुकीची. कदाचित पुढच्या 5 वर्षांसाठी नगर परिषदेचं हे असेल महत्वाचं मुक्काम पोस्ट. आज याच पत्त्यावर आम्ही आलो आहोत आणि घेणार आहोत एक बेधडक मुलाखत, जिथे उत्तरे येतील सरळ, कारण प्रश्न असतील बेधडक. सागर वेवच्या या खास सेगमेंट मध्ये आपलं स्वागत, ज्याच्या नावातच आहे आमची ओळख आणि आमची शैली. मुक्काम पोस्ट बेधडक. नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आमची टीम रत्नागिरी नगरीमध्ये आलेली आहे आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवानी सावंत माने यांचं नाव चर्चिलं जात आहे आणि बहुतेक त्यांचीच उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. त्यांचे श्वशूर म्हणजे उबाठा गटाचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने हे ह्या प्रचारामध्ये आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर आज आपण माने साहेब आणि त्यांची स्नुषा शिवानीताई या दोघांशी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला आपल्या दोघांचं स्वागत आहे. आपण शिवानीताईंपासून सुरुवात करू. ताई, मला सांगा, राजकारणामध्ये प्रवेश करण्यामागचा नेमका उद्देश काय आहे? मुळातच मी लहानपणीपासून माझ्या वडिलांना बघतच आले, पण मी 6वीत होते तेव्हापासून मी त्यांचा प्रचार केलाय. 12वीत 11वी-12वीत होते तेव्हा सुद्धा मी त्यांचा प्रचार केलेला आहे. त्यामुळे उद्देश असं ठेवून मी या राजकारणात आलेली नाही, ते मला घरातनच बाळकडू मिळालेलं आहे. परत माझे आजोबा माजी आमदार आप्पा साळवी, ते सुद्धा राजापूर मतदारसंघाचे आमदार होते शिवसेनेकडनं 95 साली. आणि विशेष म्हणजे त्यांनी एका मंत्र्याला पराभूत करून तिथे विजय मिळवला होता. त्यामुळे उद्देश ठेवून कोणी असं राजकारणात येत नाही आणि ज्याचा उद्देश असेल त्याला. मग नेमकं विजन काय आहे आपलं? विजन आता रत्नागिरी नगरपालिका लक्षात घेत नगराध्यक्ष पदासाठी मी इच्छुक उमेदवार म्हणून आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडनं. विजन एकच असेल की स्मार्ट रत्नागिरी, जे अजूनपर्यंत रत्नागिरी सिटीला मिळालेलं नाही. गेले 5 वर्षात दाखवलं गेलं की असं करू, पण जे मिळालेलं नाही ते आम्ही ह्याच्यात करून दाखवू. खूप साऱ्या त्याच्यात सुविधा देऊ. नळ पाणी, आपलं पाणी आहे, कचरा आहे आणि आपलं रस्त्यांचं काम देखील आहे. पण हे सोडून इतर जे काही करता येईल, ज्यांनी आपली शहर एक नव्या रूपाला जाईल, असा मी प्रयत्न करू. आपण तरुण आहात, तर तरुणांसाठी काही खास कार्यक्रम राबवण्याचा काही मानस वगैरे आहे, तसं काही प्लॅनिंग आहे? हा, तरुणांसाठी कार्यक्रम असं नाही, पण युवकांना रोजगार निर्मितीमध्ये जी संधी पाहिजे, जी रत्नागिरीकडे नाहीये, त्याच्यामुळे कित्येक तरुण माझ्या वर्गातले देखील बाहेर शिकायला गेले. मी इथेच शिकलेली आहे, त्यामुळे मला इथली परिस्थिती माहित आहे. मी गोगटे जोगळेकर कॉलेजमधनं ग्रॅज्युएट झाले, चांगल्या फर्स्ट क्लासनी ग्रॅज्युएट झाली. पण मी बाहेर शिकायला गेले नाही, मला इथे राहायची आवड होती. पण ज्यांना बाहेर शिकायला जायचं असतं आणि जे जाऊ शकत नाहीत, त्यांना रत्नागिरी शहरामध्ये त्या सुविधा उपलब्ध करून देणे. आमचं स्वतःचं नर्सिंग कॉलेज आहे. तर काही जण म्हणतात त्यांनी स्वतःचं नर्सिंग कॉलेज बांधलं. नर्सिंग कॉलेज बांधलं, पण त्याच्यात किती मुलं मुली शिकले हे देखील त्यांनी बघावं. समाजाला आम्ही देणं लागतो म्हणून आम्ही नर्सिंग कॉलेज बांधलं. तुम्ही काय बांधलं ते तुम्ही दाखव. महिलांसाठी काय खास कार्यक्रम? महिलांसाठी तसं बघायला गेलं तर अजूनपर्यंत मी इथे तरी काही बघितलेलं नाहीये. तर माझ्या डोक्यात असा विचार आहे, एक पिंक सेफ्टी नावाचा एक उपक्रम राबवायचा आहे. अच्छा. त्यात महिलांसाठी 24/7 एक हेल्पलाईन राहील, ज्यात आपलं पोलीस महिला सुद्धा कनेक्टेड असतील. व नगरपालिकेमध्ये जे दवाखाने असतात त्यात सुद्धा आम्ही भर देऊ. त्यात महिला डॉक्टर असतील, जर आमच्या उमेदवारांमध्ये देखील डॉक्टर असतील तर त्यांना सुद्धा आम्ही तिथे काम करण्याची संधी देऊ. पण तुम्हाला असं वाटतंय का की सध्या राजकारणाची पातळी प्रचंड खाली घसरलेली आहे? आरोप प्रत्यारोप होत असतात, व्यक्तिगत पातळीवर अत्यंत बेछूट आरोप केले जातात. तर एक महिला म्हणून तुम्हाला ते किती सेफ वाटतं? आरोप प्रत्यारोप तर होतच असतात, पण ते आपल्याला
जर आपण समोरच्याला बोलू तर त्यांनी बोललेलं आपल्याला ऐकावं सुद्धा लागतं. तेवढं हे ठेवून राजकारणात तर यावंच लागतं. पण एक तरुण म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे, राजकारणाच्या घसरलेल्या पातळीकडे कशा अर्थाने पाहता? ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत असतं. तर माझ्याबद्दल मला जेवढं माहितीये, माझ्यावर बोट ठेवण्याचं काही कोणाकडेच हे नसावं. परवा मी ऐकलं त्यांच्यावर कोणी काही बोलू नये, तर ते माझ्यात वाईट गुण नाहीच आहेत की त्यांनी बोट ठेवून माझ्यावर बोलावं. तुम्ही तुमच्या विरोधकांना उत्तर देऊ शकता या माध्यमातून. तुम्ही द्या, तुमचं जे काय म्हणणं असेल विरोधकांसंदर्भात ते तुम्ही मांडा बिंदासपणे. नाही, ते परवा ते बोलले की माझे मित्र आहेत त्यांच्या मुलीवर कोणी बोलू नये. माझ्या वडिलांनी 17 वर्ष त्यांची साथ दिली, तर ते साहजिक आहे त्यांनी बोलूच नाही माझ्यावर, असं मला वाटतं. त्यांनी असं काय सांगितलं ज्यामुळे तुम्ही एकदम हळव्या झाला? नाही, त्यांना बोलायचीच गरज होती ना, तिच्यावर कोणी वैयक्तिक टीका करू नये असं. कारण काय पॉइंटच नाहीये. आणि त्यांच्या उमेदवारांकडे जर असेल किंवा त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्यांची तेवढी कॅपॅसिटी वाढवावी राजकारणातली. उद्या उभाटा गटाकडून अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आणि पर्यायाने आघाडीकडून आपल्या नावावर शिक्कामोर्तब झालं, तर आपली प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने आपण राबवणार? रत्नागिरी शहरामध्ये आमची पदयात्रा चालूच होती, तर त्याच्यात आम्ही पूर्ण प्रभाग 16 1 ते प्रभाग 16 मध्ये ही पदयात्रा पायी केलेली आहे. त्यात राजीवडा भागात मी गेले होते, तेव्हा मी 4-5 जणींच्या घरी सुद्धा त्यांनी मला आत बोलवून दिलं दाखवायला की आमच्या समस्या काय आहेत. नगरसेवकांना सांगून नगरसेवक येत नाही. तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं, मॅडम आज इथे मीटिंग होती, तर इथे खूप सारा कचरा दिसल्यामुळे मीटिंग दुसरीकडे घेण्यात आली. अच्छा, असं पण असतं. तर हे आपल्याला तिथे गेल्यावरच कळतं. आपण म्हणताय की आपण अगदी लहानपणापासून राजकारण जवळून पाहतोय. या शहरामध्ये आपण मोठे झालात, इथंच आपण सासर पण आपलं इथंच आहे. तर या शहरातल्या समस्या प्रामुख्याने आपल्या नजरेसमोरच्या कोणत्या वाटतात की ज्या आपण सोडू शकाल? आता पहिलं तर आहे, रस्ते तर आहेतच आहेत, ते करायचेच आहेत. मी 2 व्हीलरवरनं फिरलेली आहे, त्यामुळे मला माहिती आहे खड्डात गाडी गेली की किती लागतं. त्याच्यानंतर पाणी जे आहे बहुतेक सकाळी 2 तासच येतं. मी माझ्या माहेरी होते तेव्हा सकाळी 6:30 वाजता पाणी यायचं, 6:30 ते 8:30. ते पाणी पुरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला पाण्याचं टायमिंग हे 2दा, एक सकाळी आणि एक संध्याकाळी असं करावंच लागणार आहे. आणि ज्यावेळी आपलं पाणी बंद असतं, काही दुरुस्ती किंवा काही कारणास्तव नगरपालिका पाणी पुरवू शकत नाही, तर त्यावेळी नगरपालिकेचे टँकर हे मोफत दिले पाहिजेत. कुठच्याही अगदी सामान्य घरातल्या माणसाला विकत घेण्याची वेळ येऊ नये असं मला वाटतं. त्याच्यानंतर महिलांच्या सुरक्षतेसाठी आहेच, युवकांसाठी संधी जी उपलब्ध करायची आहे ती आम्ही आमच्या ह्याच्यातनं उपलब्ध करून देऊ. आणि प्रत्येक प्रभागामध्ये नगराध्यक्ष आपल्या दारी त्यांनी जाऊन विचारायचं काय आहे. नगरपालिकेमध्ये येत आहेत, नगराध्यक्ष भेटत नाही, असं व्हायला कामा नये असं मला वाटतं. आपले वडील श्रीमान राजेश सावंत साहेब यांनी भाजपच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला, तर चर्चा अशी आहे की आपण उभे राहताय, तर त्या कारणामुळे त्यांनी राजीनामा दिला. एक कन्या म्हणून आपण काय सांगाल? यामागची नेमकी काय खेळी आहे का? खेळी कशाला पाहिजे त्याच्यापाठी? त्यांनी राजीनामा दिला, त्यांनी सांगितलं लेकीसाठी राजीनामा दिला, पण त्याची दुसरी बाजू देखील आहे. त्यांनी पक्षाचं काम करण्यासाठी सुद्धा, पक्षाला आपण फसवू नये म्हणून देखील राजीनामा दिला आहे. उद्या त्या युतीच्या मीटिंग मध्ये जर बसले असते आणि परवा जाऊन जो निकाल काय लागेल मला माहित नाही, माझ्या बाजून निकाल जर लागला तर त्यांना बोलले लावतील ना की राजेश सावंतांमुळे मुलगी त्यांनी हे केलं, असं घडलेलं आहे पहिलं. त्याच्यामुळे त्यांनी पक्षाचा देखील ह्याच्यात विचार केलेला आहे. आणि जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणं एवढं सोपं नसतं. एक नगरसेवक आपलं सरपंच सुद्धा पद सोडत नाही आपलं, त्यांची तर टर्म बाकी होती. त्यामुळे लेकीसाठी दिला हे एक वेगळं भावनिक आहे. आणि त्यांनी राजकीय त्यांचं हे पक्षासाठी निष्ठा ठेवून सुद्धा राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या या भूमिकेशी आपण सहमत आहात का? हो, सहमत आहे, कारण त्यांनी पक्षाचा राजीनामा नाही दिलाय, त्यांनी फक्त जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय. मतदारांना आपण काय संदेश जाता जाता सांगूया? मतदारांना माझा एवढाच संदेश आहे की ह्या वेळी त्यांनी उमेदवार बघून, भले पक्ष कुठचाही असो, उमेदवार बघून, तो कसा आहे बघून, त्याचं नेचर बघून, त्याची माइंडसेट बघून, त्याचे विचार बघून, आणि एक नवीन चेहरा आहे, रत्नागिरीसाठी काहीतरी करू शकतो, हे बघून त्यांनी यावेळी वोटिंग करावं असं मला वाटतं.
या माध्यमातून आपण आपला परिचय मतदारांना द्यावा. मी या रत्नागिरी नगर परिषद 2025च्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं इच्छुक उमेदवार आहे. तर आपण सर्वांनी मला ह्यावेळी साथ द्यावी. मी नक्कीच तुमच्या हाकेला साथ देईन एवढं सांगते आणि थांबते. माने साहेब, सध्या पालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि सध्या सगळी समीकरणं बदललेली आहेत. तर या बदललेल्या समीकरणांमध्ये निवडणुकीला आपण कशा पद्धतीने सामोरं जात आहे? नमस्कार. खरं तर 1986 सालापासून मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आहे. त्यामुळे 1990 सालापासून अगदी कालपर्यंत सगळ्या निवडणुका मी पाहिल्यात, ही स्थित्यंतर पाहिलेली आहेत. राजकारणात सुद्धा बदल घडत असतात. जसं बाकी क्षेत्रामध्ये सुद्धा रिफॉर्म्समध्ये बदल होतात, तसं राजकारणामध्ये होतात आणि त्या बदलाप्रमाणे आपल्याला स्वतःला बदलून आपण घ्यावं लागतं. त्यामुळे शेवटी सामाजिक व्यवस्था आहे समाजाची आणि ही एक लोकशाहीतली प्रक्रिया आहे. त्यामुळे आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं हे प्रत्येक त्या क्षेत्रातल्या कार्यकर्त्याचं काम आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्याला सामोरं जातो. आपल्या घरातलाच उमेदवार आघाडीतर्फे उभा राहणार आहे अशी चर्चा आहे, अद्याप घोषणा झालेली नाही, तर काय सांगाल? हो, आमची शिवानी, माझी सुनबाई, माझे मित्र सहकारी राजेश सावंत, भाजपचे जिल्हाध्यक्ष, यांची ती कन्या आहे आणि माझा मुलगा मिहीर मानेची ती पत्नी आहे. एक राजकारणाचं बाळकडू तिला लहानपणापासूनच मिळाले. ती BSc केमिस्ट्री आहे, सुशिक्षित आहे आणि त्यामुळे तिला ह्या सगळा कौटुंबिक जो वारसा आहे, ज्याला आपण विरासत म्हणतो, ती एक पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे योगायोगानं रत्नागिरी नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदाचं थेट जे निवडणूक आहे ते आरक्षण हे सर्वसाधारण महिलेकरता पडलं आणि त्यामुळे मग आम्ही रत्नागिरीतले सगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत त्यातल्या काही माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली आणि त्यातून कार्यकर्त्यांनीच असं मत व्यक्त केलं की शिवानीला आपण उभं केलं तर कसं होईल आणि त्यातून या विषयाला सुरुवात झाली. मग आदरणीय उद्धवजींची आम्ही एकदा भेट घेतली, त्यांनाही हा विषय आम्ही थोडासा सांगितला. जरी ती माझी सून असली तरी तिला एक समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, तिचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळं हा साधारणपणे इच्छुक होण्याचा किंवा उमेदवारी नगराध्यक्ष पदाची पक्षाकडे मागावी हा आमच्या मनामध्ये विचार आला. त्याप्रमाणे आम्ही आदरणीय उद्धवजींना ही मागणी केलेली आहे. काही दिवसातच म्हणजे पुढच्या 2-3 दिवसामध्ये या संदर्भातला निर्णय होईल. आपण म्हणताय की कार्यकर्त्यांनी मागणी केली आणि वरिष्ठांनी त्याला हिरवा कंदील दिला. असं असलं तरी असा आरोप होणार नाही का की घराणेशाही चालवली जाते? नाही, स्वाभाविक. आता भारताला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली किंवा त्यापूर्वी सुद्धा आपल्याकडे राजेशाही होती. आता लोकशाहीत आल्यामुळे राजेशाही गेली आणि ही व्यवस्था आली. तर प्रत्येक राजकीय पक्षामधला एखादा चांगला गुणवान कार्यकर्ता किंवा त्या कुटुंबातला, त्या ज्यांचे कुटुंबीय राजकारणात आहेत आणि त्यांच्यातलं एखादी व्यक्ती, स्त्री असेल पुरुष असेल, तिला जर करिअर करावं असं वाटलं तर ते काही गैर आहे, ती काही घराणेशाही असं मला वाटत नाही. अशीच माणसं असावीत, कारण नवीन माणसं जर आली आणि त्यांना जर अनुभव नसेल कदाचित ते निवडून येतील. परंतु कधी कधी मग प्रशासन चालवणं, तिथलं राजकारण चालवणं, समाजाला बरोबर घेऊन जाणं हे सगळ्यांना जमत नाही. त्याच्याकरता असा वारसा असणं हे आवश्यक आहे असं मला वाटतं. ताई ठाकरे गटाच्याच उमेदवार असतील की आघाडीच्या उमेदवार राहतील? गेली अनेक वर्ष शिवसेना एकत्रित असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी म्हणून मी एक सहकारी होतो. 19 सालामध्ये आमचे देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं की आपली युती आहे शिवसेनेबरोबर आणि त्यामुळं विद्यमान मंत्री महोदय, आमदार हे युतीचे उमेदवार आहेत, तुम्ही त्यांना मदत करा. त्यामुळे आम्ही त्यांनाही त्यावेळेला मदत केली. नंतर ते सुरतवरून गुवाहाटीला गेले, हा भाग वेगळा आहे. परंतु त्यामुळं मला असं वाटतं की मी 1 वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी मला उमेदवारी दिली. 6 महिन्यापूर्वी मला शिवसेनेचं उपनेतेपद आमच्या उद्धवजींनी मला दिलं, आदित्य साहेबांनी दिलं आणि त्यामुळं पालघर पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंत कोकण याच्यामध्ये शिवबंधन परिक्रमेच्या माध्यमातून जी थोडंसं गद्दारांमुळे जो काही एक थोडासा त्रास झाला होता संघटनेला, ते दुरुस्त करण्याचं काम किंवा संघटनात्मक बळकटी करण्याची जबाबदारी मला विशेष करून उद्धवजींनी, आदित्य साहेबांनी दिली आणि त्यामुळं आम्ही निरनिराळ्या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतोय
आणि साहेबांनी उद्धवजींनी माझ्यावर एक विश्वास दाखवलाय आणि त्यामुळे स्वाभाविकच आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. जे काही इथली आता राजकीय परिस्थिती आहे त्या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच उमेदवारी मागितलेली आहे. मला आशा आहे की त्या दृष्टीने आमच्या शिवानीला उद्धवजी आशीर्वाद देतील, सगळे आमचे नेते देतील आणि महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणजे विशेष करून इंडियन नॅशनल काँग्रेस जे आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस ह्यांचं सुद्धा सहकार्य आहे. उद्या ताईंची उमेदवारी डिक्लेअर झाली अधिकृतपणे की प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे राहतील? विकासाचा मुद्दा राहील की आणखीन कोणते राहतील? नाही, साधारणपणे मी काय जे इतके वर्ष राजकारण केलं त्याच्यामध्ये आम्ही विकासाचेच मुद्दे घेऊन राजकारण त्या ठिकाणी केलं. परंतु मला असं वाटतं की त्या ठिकाणी कुठली काही अडचण आहे असं काय मला वाटत नाही. पण प्रचाराचे मुद्दे कोणते असतील? प्रचाराचे प्रामुख्याने मुद्दे एकतर विकास विकास विकास. डबल इंजिनचं सरकार सध्या महाराष्ट्रात आहे असं म्हणतात, परंतु आज मी जेव्हा माझी 99 किलोमीटरची पदयात्रेतून हे रत्नागिरी शहर पाहिलं, जमिनीवरून पाहिलं, गाडीतून, हेलिकॉप्टर मधून, विमानातून नाही पाहिलं. विमानातून दिसत नाही, हेलिकॉप्टर मधून दिसत हा, पण थोडस खाली उतरताना म्हणजे जमिनीला पाय लागले पाहिजेत. माझे लागले, बाकीच्यांचे नाही लागले. त्यामुळे जे काय विदारक दृश्य पाहिलं त्याच्यामध्ये विकासाच्या फक्त घोषणा झाल्या. आणि काही वर्षापूर्वी मी असं म्हटलं होतं की गेल्या 20 वर्षातल्या ज्या घोषणा आहेत त्याचं एकत्रित केलं तर त्याचा एक मस्त ग्रंथ होईल. अच्छा, आश्वासनांचा आणि घोषणांचा. त्यामुळं रस्ते, पायाभूत सुविधा, ड्रेनेज सिस्टीम नाही आहे, पिण्याचं पाणी 24/7 पाहिजे, ते दिलं पाहिजे. आज डिजिटल इंडियाचा घोषवाक्य होत आहे, स्वच्छ भारत अभियान बोललं जात आहे, परंतु सगळी राजूडा, मेरकरवाडा, कोकणनगर, बाजारपेठ उन्हाळ गुरं फिरतायत, अपघात होत आहेत, रस्ते चांगले नसल्यामुळे विशेष करून 2 व्हीलर 3 व्हीलर यांचे मेंटेनन्स येत आहेत, महिलांचे त्या ठिकाणी अपघात होत आहेत. त्यामुळे हे सगळं विदारक दृश्य आहे, ते मला बदलायचं आहे. आणि त्यामुळे आमची जी लढाई आहे ती भ्रष्टाचाराच्या विरुद्ध असणार. विकास कामामध्ये कार्टेलिंग करणे, कार्टेलिंग याचा अर्थ सिंडिकेट करायचं आणि आपणच सगळी आपल्या कंपनीला टेंडर घेऊन ती कामं घ्यायला हरकत नाही, पण ती चांगल्या दर्जाची करणं आवश्यक होतं. परंतु सत्तेचा माज आणि पैसे याच्या जोरावरती हे सगळं चालू आहे. त्यामुळे माझा जो रत्नागिरीकरांना जी विनंती राहील, आपल्याला बदल हवाय, परिवर्तन करूया आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ह्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक सगळ्या मतदारांनी पाहिली पाहिजे. या ठिकाणी बदलासाठी मतदारांनी आमच्या पक्षाच्या किंवा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना म्हणजे उमेदवारांना, नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ह्यांना मताधिक्य किंवा मतदान करून विजयी करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही त्यामुळं मी तर 100% विश्वास देईन की या ठिकाणी जो काय बदल हवाय किंवा गुड गव्हर्नन्स पाहिजे, तो माझा जो 40 वर्षाचा सामाजिक राजकीय अनुभव आहे त्याच्यातून तो मी देईन. आणि शिवानी तर माझी सुनाच आहे, त्यामुळे ती एक नैतिक जबाबदारी आमची असणार आहे. आणि मला असं वाटतं केंद्र सरकारच्या खूप मोठ्या योजनांचा निधी खरं येऊ शकतो, राज्य सरकारचा निधी थेट येऊ शकतो. पंचायत राज ही व्यवस्था असल्यामुळं आता जे वित्त आयोग असतात त्या वित्त आयोगाचे पैसे येतात. आपली नगरपालिका आहे तिचा सुद्धा रेव्हेन्यू, मिळकत कर, अन्य उत्पन्न खूप चांगली आहेत. आणि त्यामुळं विकासाकरता जर प्रामाणिकपणाने, इमानदारीनं जर लक्ष दिलं तर रेव्हेन्यू सोर्सेस आपल्याकडे आहेत विकास कामांकरता. फक्त राजकीय इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. आपल्या म्हणण्यानुसार इथले स्थानिक आमदार हे राज्याचे मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा रत्नागिरीचा शहराचा बट्ट्याबोळ झाला आहे असं आपण म्हणता. तर मग आपला उमेदवार निवडून आल्यानंतर तो विकास करू शकतो का, याची आपल्याला खात्री आहे का? हो, 100% विकास करू शकतो. त्याला कारण असं आहे, जर आपल्याकडं नीट कौशल्य, प्रशासकीय अनुभव आणि आपले गुड रिलेशन जर असतील प्रशासनाबरोबर, विशेष करून मंत्री, मुख्यमंत्री हे काही काळ असतात, परंतु सचिव किंवा कलेक्टर किंवा कमिशनर किंवा मुख्याधिकारी किंवा ही जी मुख्य कार्यकारी अधिकारी ही जी एक सिस्टम आहे आस्थापनेची किंवा प्रशासनातली, ज्याला आपण ब्युरोक्रेसी म्हणतो, याच्याशी संबंध माझे खूप चांगले असल्यामुळे मला कधीच काही, मी आमदार होतो तेव्हा तसं होतच, पण मी आमदार नाही म्हणून माझी काही किंवा विकासाची कामं कुठं अडत नाही. या सर्व कामांसाठी फंडची गरज लागते ना? हो, म्हणूनच मी असं म्हटलं, एक तर रत्नागिरी नगरपालिकेचं मिळकत कराचं आणि उत्पन्न जे आहे, इन्कम सोर्स, हे खूप चांगले आहेत. फक्त त्याचा प्रॉपर युटिलायझेशन झालं पाहिजे.
त्याच्यामध्ये इस्टिमेट फुगवून आपल्या चपाट्यांना टेंडर देऊन हे भागत नाही. त्याच्यात फेअर डील झालं पाहिजे, फेअर बिडिंग झालं पाहिजे आणि कॉम्पिटिशन चांगली झाली तर चांगली दर्जेदार कामं होतील. तुमचा प्रश्न असा आहे की याच्याकरता निधी, तर एक तर केंद्र सरकारचा बाय डिफॉल्ट निधी येतोच, कारण आपलं हे जे जीएसटी कलेक्शन आहे किंवा इन्कम टॅक्स पासून निर्णय डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स जे केंद्र सरकारकडे गोळा होतात किंवा राज्य सरकारचे जे जीएसटीचा हिस्सा आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत, ह्याची एक सिस्टीम आहे कायद्यानं केलेली आणि त्यामुळे ते बाय डिफॉल्ट पैसे येतातच. फक्त काही ठिकाणी गेल्या काही वर्षात काय झालं, एकच माणूस व्यक्ती सातत्यानं निवडून आल्यामुळं एक प्रशासनामध्ये एक दहशत करण्यात आली आणि आम्हीच असलो तर काम होईल. फक्त मी तुम्हाला सांगतो या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आमदार निधी आणि खासदार निधी, ज्याला MP लॅड मेंबर ऑफ पार्लमेंटचं काही 5 कोटी रुपये मिळतात खासदारांना, आमदाराला मिळतात, हाच त्यांचा डिस्क्रिशनरी पॉवरचा अधिकार. बाकी सगळा जो निधी आहे हा योजनेवर देतो. उदाहरण स्वच्छ भारत अभियानचे पैसे हे येतातच, ड्रिंकिंग वॉटर सॅनिटायझेशनचे पैसे येतातच, आलेच पाहिजेत ते. आता काही ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून पैसे अडवण्याचा प्रयत्न होतो, घाबरवण्याचा. परंतु मला असं वाटतं माझ्या एवढ्या कधीच्या या 25-30 वर्षामध्ये जर प्रॉपर आपण प्रपोजल सबमिट केलं तर ते सँक्शन होऊन येतच. आणि माझे जे काही गुड रिलेशन आहेत, माझी जी 40 वर्षाचं माझं जे सोशल कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे पंतप्रधान कार्यालयापासून ते ग्रामपंचायतीला तलाठी ऑफिस पर्यंत चांगली आपण काम करू शकतो. त्यामुळे त्याची काय अडचण मला वाटत. आपण मगाशी सांगितलं की संपूर्ण शहराभर एक 99 किलोमीटरची पदभ्रमण यात्रा आपण केली आहे, तर जनतेमध्ये काय नेमकी प्रतिक्रिया जाणवली आपल्याला? जनतेमध्ये प्रचंड नाराजी उद्रेक आहे. माझं म्हणणं बाकीचं सोडा, कुठल्या का व्यक्तीबद्दल आहे का? 100% व्यक्तीबद्दल आहे. कोणत्या व्यक्तीबद्दल? उदय सामंत हे जे आमदार 5 वेळेला निवडून आलेले आहेत आणि आज उद्योग मंत्री, माझ्या मतात ते निरुद्योग मंत्री आहेत. त्याच्यावर मी नंतर येतो. आता यांनी सगळी रत्नागिरी जिल्ह्यातली एक ब्युरोक्रॅटिक सिस्टम बिघडवून टाकली. बगल बच्चे, चुकीचं लोक करणारे, क्रिमिनल लोक यांना बरोबर घेतली, हिस्ट्री शीटर आहेत पोलीस स्टेशनला, अशी लोक बरोबर घेऊन त्यांचं कामकाज चालू आहे. आता ते बाकीचं सोडे, गेलं 1 वर्ष आता झालं ही विधानसभा असतील, 1 रुपया पैसा मी जबाबदारीनं बोलतोय, या रत्नागिरी जिल्ह्यात विकासाचा आलेला नाही. 24-25 जे वित्तीय वर्ष गेलं, 31 मार्चला 2025ला संपलं, त्याच्यातले पण पैसे बोलल्याप्रमाणे जिल्हा नियोजनचे असतील किंवा कुठल्या योजनांचे आलेले नाहीत. आणि 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 जे चालू वित्तीय वर्ष आहे याचं जे बजेटिंग झालं, मी जबाबदारीनं बोलतोय, याचे कुठं ठेकेदारांनी बोंबाबोंब केल्यामुळं 10-20% पैसे आले, याच्या व्यतिरिक्त विकास कामांचे पैसे आलेले नाहीत. त्याला कारण असं आहे, आज 9 लाख कोटीचं राज्य सरकारला कर्ज आहे आणि त्यामुळे रेव्हेन्यू डेफिसिट आहे, सरप्लस आपलं राज्य नाही, त्यामुळे मुळातच पैसे नाही आहेत. आणि त्यामुळं 1 वर्षामध्ये एकही विकासाचं नीट काम कुठलं झालेलं नाही. आपण म्हणतो जनतेमध्ये नाराजी आहे, तर याच मतदारसंघातून एकच व्यक्ती 5 वेळा निवडून कशी काय येते? बरोबर आहे, खूपच छान प्रश्न आहे. कसं आहे, या लोकशाहीमध्ये इलेक्शन म्हणजे निवडणूक हा एक इव्हेंट झालाय. मी जबाबदारीनं बोलतोय, लोकशाहीचा आदर ठेवून बोलतोय. इट इज अ इव्हेंट मॅनेजमेंट झाले. मी जेव्हा 99 साली आमदार निवडून आलो 5 वर्षाकरता, म्हणजे 2004 सालाच्या पहिली परिस्थिती आणि 2004 सालानंतरची महाराष्ट्रातलीच परिस्थिती ही प्रचंड बदलली. आणि त्यामुळं लोकांना कुठंतरी दबावाखाली आणणं, चुकीच्या पद्धतीचा लक्ष्मी दर्शनचा वापर करणे, वैयक्तिक लाभाच्या योजना आणले. कोणीतरी असं म्हटलं की पगारी मतदार हा एक शब्द आला, हा काय मी शब्द आणलेला नव्हे, तयार करून कूटनीती करून दुसऱ्या पक्षातले, म्हणजे थोडक्यात माझा पक्ष माझी जर आघाडी असेल तर याच्यातली लोक हेरायची, त्यांचे वीक पॉइंट हेरायचे आणि त्यांना फोडायचं. हेच काम गेल्या 20 वर्षामध्ये झालं. हे गुणवत्तेचं नाही. म्हणून मी काय म्हटलं मध्यंतरी एका इंटरव्ह्यू मध्ये, मला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करून 15 दिवसच झाले होते गेल्या वर्षी. तर मी भारतीय जनता पार्टीची RSCची विचारधारा मानणारा माणूस. 19 सालामध्ये आम्ही ह्या महोदयांना मदत केली, परत 24 सालामध्ये मदत करायची. मी लोकसभेला नारायणराव राणे साहेबांसाठी इमानदारीनं काम केलं.
तेव्हा मी भाजपमध्ये होतो, ते निवडून आले. त्यावेळेला सुद्धा महायुती म्हणून या महोदयांनी, मंत्री महोदयांनी महायुतीचं काम केलं नव्हतं. असं असताना सुद्धा जेव्हा विधानसभेची 2025 नोव्हेंबरची निवडणूक झाली, त्यावेळेला सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भारतीय जनता पार्टीचं मतदान त्यांना गेलं. ह्याच्या व्यतिरिक्त काही वेगळं झालं अशातला भाग नाही. मला 72,000 मतं मिळाली आणि मी म्हणून म्हटलं होतं मला मिळेल मतं ही ऑर्गॅनिक आहे. कारण ते सुद्धा असं म्हणतात मी इतक्या वेळा निवडून आलो, तितक्या वेळा निवडून आलो वगैरे वगैरे. मी पण निवडणूक लढवली, कॉन्टेस्ट केली. ती मी निवडणूक कॉन्टेस्ट केली ऑन मेरिट. मला पक्ष, मी काय अपक्ष नव्हती कुठली निवडणूक लढवलेली. एका राष्ट्रीय पक्षानं मला उमेदवारी 3दा दिली. म्हणजे 2099ला तर मी निवडून आलो, 2004, 2009, 2014, 2019ला तर महायुतीचं एक वचन म्हणून, प्रिन्सिपल म्हणून आम्ही गप्पा राहून काम केलं या महोदयांचं. 2024ला तेच जर होणार असेल तर शेवट समाजामध्ये एक अनरेस्ट होता, लोकांना एक समर्थ पर्याय हवा होता. आणि म्हणून मी सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन मी म्हटलं की समाज जो प्रामाणिक आहे त्याला कोणतरी बदलासाठी जर कोण हवा असेल, मी त्यांना विनोदानं पिक्चरचं नाव घेतलं सिंघम. माझी 20 वर्षात 25,000 मतं वाढले. असं होत नाही महाराष्ट्रात कधी. एखादा उमेदवार सातत्यानं जर ह्यांच्या भाषेत पराभूत होत असेल तर त्याचं डिपॉझिट जातं. ह्या 25च्या गेल्या निवडणूक, 24च्या निवडणूक हे माझं डिपॉझिट घालवणार होते. म्हणजे 2019ला ह्यांचेच मित्र ह्यांनीच पाठवलेले होते की जे आज सध्या वेटिंग लिस्ट मध्ये आहेत, आरक्षण बदलल्यामुळे काहीतरी मला मिळेल. म्हणजे आज रत्नागिरीकरांना हे लक्षात येत आहे की 19ला ह्यांनीच पाठवलं समोरचा उमेदवार, लुटूपुटूची लढाई होती, त्याला मतं मिळाली 30,000, मला मिळाली 72,000. आता मूळ मुद्दा तुमच्या मताप्रमाणे हे आले निवडून आले. ह्याचा काय आहे ते रत्नागिरीकरांना माहिती आहे, ते कसे आले, काय पद्धतीनं आले. पण डेमोक्रेसीमध्ये लोकशाही लो जिताव सिकंदर आले. काय रत्नागिरीसाठी केली? जेके फाईल घालवली, भारतीची पॅट घालवली, छोटे मोठे उद्योग घालवले, ते पाट्यातलं आपलं हॉटेल रत्नसागर बंद पडलं, कोर्टात जायला लावलं. असे कितीतरी विषय छोटे मोठे आहेत. बिघडवण्याचं काम केलं, म्हणजे जसं दूध नासतं ना, नासवण्याचं काम केलं. नवीन रोजगार आले, नवं शिक्षण आलं नाही, इथल्या मुलांना काय नाही. मेडिकल कॉलेज आणलं नाही, इंजिनिअरिंग कॉलेज आणलं, हे सरकारी आहे, त्याच्यात प्राध्यापक नाहीत. अशी परिस्थिती, सेल्फ स्टडी करून मुलं पास होत आहेत. पण केवळ विरोधाला विरोध म्हणून हा आपण विरोध करताय की किंवा टीका करताय का? मला तर असं वाटतं की मी 40 वर्ष आहे, पण त्यातली 25 वर्ष मी इलेक्टिव्ह राजकारणात आहे. त्याच्यापूर्वी मी 10 वर्ष कोऑपरेटिव्ह मध्ये काम केलं. खरेदी विक्री संघाचा चेअरमन, जिल्हा मच्छीमार संघाचा चेअरमन, नंतर बाजार समितीचा संचालक, मच्छीमार सोसायटीचा चेअरमन. त्यामुळं ट्रॅक रेकॉर्ड काढून बघा की मी यापूर्वी उदय सामंतांवर बोलण्यासारखं खूप होतं, पण मी संयम राखला. पण आता जनताच बोलायला लागली की कोणच बोलत नाही, म्हणजे सगळे मॅनेज झालेत की काय. तो शिक्का पुसण्यासाठी तुम्ही टीका करताय? पुसण्यासाठी नव्हे, पुसण्यापेक्षा महत्वाचं असं आहे की कधीतरी एकदा कोणीतरी बोललंच पाहिजे. म्हणून मी रोज रोज नाही बोललो. मी आता रोज रोज बोलतोय, 2 महिन्यात बोलतोय. कारण जेव्हा गळ्यापर्यंत येतं, समाजाला एक पर्याय लागतो. सहिष्णुपणा समाजाचा आहे, पण शंकराचा जसा 3रा डोळा सुद्धा उघडायची कथा आहे ना आपल्या ह्याच्यात, तर तसं आहे परिस्थिती आता की लोकांना समर्थ पर्याय पाहिजे, लोकांना बदल हवा आहे. खरं तर मला असं वाटतं की जर विधानसभा ह्यांना दिली तर रत्नागिरीचं जास्तीत जास्त मेजॉरिटी, नगरसेवक, नगराध्यक्ष पद, पंचायत समिती सभापती पद हे बाय डिफॉल्ट भाजपला मिळालं पाहिजे. मग तो माझा विषय नाही. पण आज हे निवडून आल्यावर हे सगळं विसरलेत आणि मग भाजपमध्ये वाद लावून भाजप कसा संपवता येईल. म्हणजे ह्यांनी राष्ट्रवादी संपवली 2004 सालापासून 14 सालापर्यंत, टुणकण उडी मारली, शिवसेनेमध्ये गेले, युती तुटल्यामुळं. आता तेवढं केलं पुरं राहिलं नाही, शिवसेनेमध्ये वाट लावून टाकली, संघटना सगळी खराब करून टाकली. 19 सालामध्ये परत निवडून आले, परत गेले काय ते सुरत व्हाया गुवाहाटी. आता सगळेच पक्ष बिघडवण्याचं काम चाललंय. बाबांनो, आपापले पक्ष राखा. ही लोकशाही जिवंत राखायची झाली तर छोट्या मोठ्या स्वार्थासाठी ह्या असल्या लोकांचं ऐकू नका. कारण काळ क्षमा नाही आपल्याला करणार आहे. निघून दिवस जातील, पण इतिहास जेव्हा रत्नागिरीचा लिहिला जाईल तेव्हा ज्याच्या ज्याच्या चुका आहेत त्या चुका त्यांच्या जनता पदरात घालेला हा इतिहास आहे.
आणि म्हणून मी सगळ्याच राजकीय पक्षांना विनंती करेन, ह्यांच्या पक्षाला पण विनंती करेन, मी त्यांना म्हटलंय की हे राहतील की भाजपमध्ये परत जातील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर. पण मी त्यांना असं म्हटलं होतं, तुम्ही द्या रत्नागिरीकरांना वचन की मी आता शेवटपर्यंत शिवसेना काय त्यांची काही गद्दारांची सेना आहे, शिंदे सेना, त्याच्यात राहील. बोलत नाहीत काय? बरं, मी आरोप केले डांबराच्या घोटाळी चळवळीचे कुठे चलन कुठे दाखवा ना. मग 5 वेळा पडला आणि 3 वेळा पडला असंबद्ध बोलणं, लोक चेष्टा करताय. मुद्द्यावर बोलूया आपण. डांबरत नाही रस्त्यात, आता काय ते डांबर पसरतायत, ते उद्या पाऊस आला तर ते पण वाहून जाणार आहे. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारूया, मतदारांना आव्हान काय कराल? विषय असा आहे की लोकशाहीमध्ये मतदार हा राजा आहे. त्यामुळं मतदारांना सगळ्यांना माझी नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण एक समर्थ पर्याय म्हणून आमच्याकडं पाहावं. आणि त्यामुळे एक सुशिक्षित एक महिला सर्वसाधारण कॅटेगरीमधून आज त्या ठिकाणी आम्ही देतोय. आणि आमचे बाकीचे सुद्धा 32 जे उमेदवार आहेत ते सुद्धा काही नवे चेहरे आहेत आणि त्यांना चांगली आवड आहे समाजकारणाची. त्यामुळं विकसित रत्नागिरी करण्यासाठी हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचा एक ॲक्शन प्लॅन, रोड मॅप आमच्याकडे आहे विकासाचा. योग्य वेळी तो आम्ही नक्कीच मतदारांना सादर करू आम्ही. आणि त्यामुळे एक बदल होण्यासाठी, परिवर्तन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे जे मतदार, जे उमेदवार होणार आहेत, या सगळ्यांना तुम्ही मताच्या रूपाचा आशीर्वाद द्यावा. मी या निमित्तानं मतदारांना विश्वास देईन की चांगल्या प्रकारचे टिकाऊ रस्ते होतील, चांगली ड्रेनेज सिस्टीम होईल, मलेरिया, डेंग्यू रोगराई जी चालली, आरोग्य व्यवस्थेची धुळदाण झाली, त्याच्यावर आम्ही चांगल्या प्रकारचा पर्याय काढू. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत अनेक ठिकाणी जी सार्वजनिक ठिकाणी आहेत, महाविद्यालय आहेत, तिथं डिजिटल इंडिया योजनेच्या माध्यमातून मग त्या ठिकाणी वायफाय सुविधा असतील, अन्य सुविधा असतील, त्या आम्ही त्या ठिकाणी करू. आणि जो एक बदल पाहिजे आणि सक्षम पर्याय पाहिजे तो प्रामाणिकपणानं देऊन 24/7 आम्ही जनतेसाठी उपलब्ध राहू हा विश्वास देतो. ठाकरे गटाचे उपनेते बाळासाहेब माने आणि संभाव्य उमेदवार शिवानी सावंत माने यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. येणाऱ्या 2 डिसेंबरच्या निवडणुकीनंतर 3 तारखेला निकाल जाहीर होईल. रत्नागिरीचा निकाल काय लागतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल. आपण पाहत राहा सागर वेव्ह. आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला आम्हाला जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा सागर वेव्ह. धन्यवाद. 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 जय महाराज. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि सत्यनिष्ठ बातम्यांसाठी सागर वेव्ह आजच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.